नमस्कार. कधी असा विचार केलाय का की आपल्या कर्जाचा हप्ता किंवा एफडीवरचं व्याज अचानक कमी जास्त का होतं? याच्या मुळाशी दोन महत्त्वाचे शब्द आहेत, रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट. तर आज बँकिंग तज्ज्ञ श्री जाधव श्रीकांत यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया की या शब्दांचा आपल्या पैशांवर नेमका काय परिणाम होतो. तर मूळ प्रश्न हाच आहे नाही का, की आपल्या कर्जाचे EMI आणि गुंतवणुकीचे व्याजदर एका जागी स्थिर का नसतात? ह्या सततच्या बदलांमागे नेमकं काय दडलंय? चला याचाच शोध घेऊया. या सगळ्याचं नियंत्रण असतं भारतीय रिझर्व्ह बँकेच्या हातात. आणि त्यांच्याकडे असं म्हणा ना, दोन अशी शक्तिशाली हत्यार आहेत ज्यांच्या मदतीने ते संपूर्ण अर्थव्यवस्थेची दिशा ठरवतात. हे अगदी सोपं आहे. बघा, रेपो रेट म्हणजे तो व्याजदर ज्यावर RBI इतर बँकांना पैसे कर्जाऊ देते, आणि रिव्हर्स रेपो रेट म्हणजे याच्या अगदी उलटं. जेव्हा बँका त्यांच्याकडचे जास्तीचे पैसे RBI कडे ठेवतात तेव्हा त्यांना मिळणारं व्याज. म्हणजे एक आहे कर्ज घेण्याचा दर, तर दुसरा आहे पैसे सुरक्षित ठेवून त्यावर व्याज कमावण्याचा दर. आता हे प्रत्यक्षात पाहूया. सध्याचा रेपो रेट आहे साधारणपणे 6.50%. हा आकडा खूप महत्वाचा आहे, कारण याच आकड्यावर ठरतं की बँकांना RBI कडून पैसे घेणं किती महाग पडणार किंवा किती स्वस्त. आणि दुसरीकडे रिव्हर्स रेपो रेट आहे साधारण 3.35%. या दोन आकड्यांमधला जो फरक आहे ना, तोच अर्थव्यवस्थेतील अनेक घडामोडींना चालना देतो. खरं तर हेच ते आकडे आहेत जे थेट आपल्या बजेटवर परिणाम करतात. आता खरी गंमत पुढे आहे. या आकड्यांमधला एक छोटासा बदलसुद्धा संपूर्ण अर्थव्यवस्थेत एक मोठी साखळी प्रतिक्रिया कशी घडवून आणतो, जसा डॉमिनो इफेक्ट होतो ना, अगदी तसंच काहीसं. चला पाहूया. पण मग प्रश्न पडतो की RBI हे दर मुळात बदलतेच का? यामागे त्यांचा नेमका काय विचार असतो? हे समजून घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर बघा, वर्षातून 6 वेळा RBIची एक खास समिती एकत्र येते आणि त्यांच्यासमोर मोठं काम असतं. देशातली महागाई, आर्थिक वाढ, जागतिक पातळीवरच्या घडामोडी या सगळ्या गोष्टींचा ते खूप खोलवर अभ्यास करतात आणि मगच हे दर बदलायचे की नाही याचा निर्णय घेतात. आता समजा RBIने रेपो रेट कमी केला, तर काय होतं? एक साखळीच सुरू होते. सगळ्यात आधी बँकांना स्वस्त कर्ज मिळतं. मग बँका हा फायदा आपल्यापर्यंत पोहोचवतात, म्हणजे आपल्याला स्वस्त कर्ज मिळायला लागतात. मग काय, लोक आणि व्यावसायिक जास्त कर्ज घेत आहेत. बाजारात पैसा खेळता राहतो, खर्च वाढतो आणि अर्थव्यवस्थेच्या गाडीला वेग येतो. आणि याच्या अगदी उलटं होतं जेव्हा रेपो रेट वाढवला जातो. बँकांना RBI कडून कर्ज घेणं महाग पडतं. मग त्या आपल्यासाठीही कर्ज महाग करतात. परिणामी लोक कमी कर्ज घेतात, खर्च कमी होतो आणि बाजारातली मागणी कमी होते. हे अगदी अर्थव्यवस्थेच्या गाडीला ब्रेक लावण्यासारखं आहे, जेणेकरून वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवता येतं. पण थांबा, ह्या सगळ्याचा आपल्या खिशावर म्हणजे अगदी प्रत्यक्ष रुपयांमध्ये काय फरक पडतो? चला आता काही सोप्या उदाहरणांमधून हेच समजून घेऊया. चला आपण रमेशचं उदाहरण घेऊ. समजा रमेश यांनी 30 लाख रुपयांचं गृहकर्ज घेतलेलं आहे. आता बघा जादू. रेपो रेटमध्ये फक्त 0.5% जरी बदल झाला तरी रमेश यांच्या महिन्याच्या हप्त्यात थेट 1100 रुपयांचा फरक पडू शकतो. म्हणजे दर कमी झाले तर महिन्याला 1100 रुपयांची बचत, आणि दर वाढले तर तेवढाच अतिरिक्त खर्च. छोटा बदल पण परिणाम मोठा. आता नाण्याची दुसरी बाजू पाहूया, म्हणजे गुंतवणूकदारांची. या आहेत सुनीता. त्यांनी 10 लाख रुपये मुदत ठेवीत म्हणजे FD मध्ये गुंतवले आहेत. आता सुनीता यांच्यासाठी गणित वेगळं आहे. रेपो रेट वाढला की त्यांना फायदा होतो. त्यांच्या वार्षिक व्याजात थेट 5,000 रुपयांची वाढ होऊ शकते. पण जर दर कमी झाले तर तेवढंच नुकसान. म्हणजे बघा, जे कर्जदारांसाठी चांगलं आहे तेच बचत करणाऱ्यांसाठी वाईट ठरू शकतं. मग या सगळ्या माहितीचा उपयोग करून आपण आपली आर्थिक रणनीती कशी ठरवायची, या बदलांना सामोरे कसं जायचं? इथे नियम अगदी सोपा आणि सरळ आहे. जेव्हा व्याजदर कमी होतात तेव्हा कर्ज घेणाऱ्यांची चांदी होते, आणि जेव्हा दर वाढतात तेव्हा पैसे वाचवणारे आणि गुंतवणूक करणारे अधिक फायदा कमावतात. तर मग जेव्हा व्याजदर कमी असतील तेव्हा काय करायचं? हा काळ कर्ज घेण्यासाठी उत्तम असतो. मग ते गृहकर्ज असो, वाहन कर्ज असो किंवा व्यवसायासाठी. गुंतवणुकीसाठी FD पेक्षा इतर पर्यायांचा विचार करणं फायद्याचं ठरू शकतं. आणि याच्या उलट, जेव्हा दर जास्त असतात तेव्हा नवीन कर्ज घेण्याची घाई करू नये. उलट
जुनी कर्ज, विशेषतः क्रेडिट कार्डसारखी महागडी कर्ज फेडण्यावर लक्ष केंद्रित करावं. आणि हो, चांगल्या परताव्यासाठी मुदत ठेवीत म्हणजे FD मध्ये गुंतवणूक करण्याची हीच ती वेळ. बँकिंग आणि AI तज्ज्ञ जाधव श्रीकांत यांचं हे वाक्य सगळं काही सांगून जातं. ते म्हणतात, रेपो रेट हा केवळ एक आकडा नाही, तर तो देशाच्या आर्थिक आरोग्याचा थर्मोमीटर आहे. किती अचूक आहे हे. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट जी लक्षात ठेवायची आहे ती हीच: दर कमी म्हणजे विकासाला चालना आणि दर जास्त म्हणजे महागाईवर नियंत्रण. हेच आहे या सगळ्या मागचं साधं सोपं गणित. तर मग आता हे सगळं चक्र समजल्यावर आपली पुढची आर्थिक चाल काय असेल याचा विचार नक्की करा. कर्ज, बचत की गुंतवणूक? आता निर्णय घेणं जास्त सोपं होईल.